सावकारीच्या जाळ्यातून अत्याचाराचा आरोप, अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल. कोल्हापूरमध्ये सावकारी पाशातून उघड झालेल्या धक्कादायक प्रकारानं खळबळ उडाली आहे. व्याजानं दिलेल्या पैशांच्या बदल्यात एका सावकाराने महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. इतकंच नाही तर पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेलही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुळशिंगी गावातील अमित सावंत या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेनं 2 लाख रुपये उसने घेतले होते. हप्ते थकल्यानंतर आरोपीने तिचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सावकारी पद्धतीतील गैरप्रकार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तो 2 लाख रुपये मला दिलेला 10% व्याजानं. परत पैसे फेडले तरी तो वारंवार फेडून सुद्धा परत 25,000 ते 30,000 रुपये अजून दे म्हणून तो घरी वारंवार येत होता. मग ह्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती एकदा, पण त्यांनी काय आमची कारवाई घेतली नव्हती. त्याला समज देऊन त्यांनी सोडलेलं होतं, पण तो परत आहे तसाच तो परत मागं तसं पुढे करत होता. महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती, त्याच्यावर अत्याचार करायचा. त्या पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण परतून बाईला डोकं वरती उचलून चालायला यायला पाहिजे. बाईची किंमत काय आहे ते ह्याला आता कळायला पाहिजे. यातील जे काही पीडित महिला आहेत या गांधीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गडमुळशिंगी गावातील आहेत. तर या ज्या काही पीडित महिला आहेत यांना यातील आरोपी अमित कृष्णांत सावंत राहणार गडमुळशिंगी हा तो त्या महिलेच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता. तर त्या महिला पैशाची आवश्यकता 2023 मध्ये पैशाची आवश्यकता असताना त्या पैशाची काही गरज आहे ती ह्या जो इसम आहे आरोपी इसम त्यानं एक 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा ती देणं तिला शक्य झालं नाही. तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉज ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं बलात्कार केलेला आहे. आणि त्यानंतर जे काही हे आहे पीडित महिला आहे तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या. परंतु ती पीडित महिला तिने तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 144/2026 BNS कलम 64 77 351 त्याचप्रमाणे सावकारी कायदा कलम 39 कलम 45 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून याचा अधिक तपास चालू आहे.